नमस्कार आणि वेलकम बॅक. होम मेकिंग हे काय एका दिवसाचं काम नसून ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि आपलं घर उत्तमरित्या सांभाळण्यासाठी आपण नेहमी थोडेफार काहीतरी बदल करत असतो किंवा स्वतःला काही सवयी लावतो, नियम बनवतो, जेणेकरून आपण एक स्मार्ट होममेकर बनू. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही टिप्स किंवा आयडियाज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आपल्या ज्या महत्त्वाच्या वस्तू असतात त्या आपल्याला गरजेच्या वेळेस लगेच मिळतील, जास्त शोधाशोध करावी लागणार नाही, अशा प्रकारे आपल्याला ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे. जसं आपल्या घरातले वेगवेगळे बिल्स किंवा बँक डॉक्युमेंट्स, या सगळ्या वस्तू जर आपण सेग्रिगेट करून व्यवस्थित एखाद्या जाग्यावरती ठेवलेले असतील तर ज्या वेळेस आपल्याला गरज आहे, म्हणजे कितीही दिवसांनंतर आपण जेव्हा ती वस्तू शोधायला जाऊ ती आपल्याला लगेच भेटली पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला त्याला ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे. आपण काही जण सगळेच डॉक्युमेंट्स एका कवरमध्ये ठेवतो आणि कित्येक वेळा असं होतं की एखादा डॉक्युमेंट जर आपल्याला पाहिजे असेल तर त्या कवरमध्ये आपण त्याला शोधत राहतो, थोडासा त्याच्यामध्येही वेळ जातो. तर हे न करता आपण असं करू शकतो की वेगवेगळे कवर्स आपण वेगवेगळ्या डॉक्युमेंटसाठी वापरू शकतो. म्हणजे गॅसचे डॉक्युमेंट्स असतील किंवा बँक्सचे किंवा लाईट बिल किंवा सगळे काही मिसलेनियस बिल्स असतील, या सगळ्याचा एक वेगवेगळा आपण कवर बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे. जेणेकरून आपल्याला एखादं डॉक्युमेंट जेव्हा पाहिजे असेल तर आपल्याला लगेच तेच कवर काढून त्याच्यामधून डॉक्युमेंट काढता येईल. आणि एखादा कवर आपण एक्स्ट्रामध्ये ठेवू शकतो ज्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला वेळ नाही आहे त्यावेळेस लगेच डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी, आणि नंतर जेव्हा आपल्याला वेळ आहे त्यावेळेस आपण वेगवेगळे सेग्रिगेट करू शकतो डॉक्युमेंट्स आणि त्यानंतर त्याच्या कवरमध्ये आपण त्यांना ठेवू शकतो. आणि आपलं हे काम आणखीन थोडंफार सोपं करण्यासाठी प्रत्येक जो वेगवेगळा कवर आहे त्याला आपण लेबलही करू शकतो. आता इथे तुम्ही माझ्या ड्रेसिंग कॅबिनेटमध्ये पाहू शकता, सगळा मेस झालेला आहे, सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या आहेत. कारण त्या जागेवरती क्लिनिंग करण्यासाठी मी सारखी टाळत होते. सुरुवातीला तिथे थोडाफार मेस होता, पण जसं जसं मी दुर्लक्ष करत गेले तिथला मेस आणखीन वाढत गेला. तर आता मी हा ड्रेसिंग कॅबिनेट त्याचबरोबर तिथल्या वस्तू स्वच्छ करून घेणार आहे. तर इथे सांगायचा उद्देश असा आहे की एखादं काम आपण पेंडिंग ठेवलं असेल आणि आपण त्याला सारखं दुर्लक्ष करत राहिलो तर ते पेंडिंग काम आपलं आणखीन पाईलअप होत राहतं आणि ते भरपूर जास्त मेसी होतं. म्हणून एखादी जागा किंवा एखादी वस्तू जर थोडीफार खराब व्हायला लागली असेल तर ती वेळीच आपण क्लीन करायला हवी. कारण जर ते आपण दुर्लक्ष करत राहिलो तर तेच काम आपलं नंतर वाढलं जाणार आहे. आपल्या घरामध्ये थोडीफार सजावट करण्यासाठी कधीही काही निमित्त लागत नाही, पण ही सजावट करण्यासाठी दरवेळेसच आपण पैसेच खर्च करायला पाहिजे असं काहीच नाही आहे. आपल्या घरामध्ये ज्या वस्तू अवेलेबल आहे त्याच्यामध्येही थोडासा बदल करून त्याला आपण नक्कीच वापरू शकतो. जसं माझ्याकडे ही एक जुनी सिरॅमिकची वाटी होती, तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आमच्याकडे जे सदाफुलीची फुलं येतात ती फुलं मी ठेवलेली आहेत. तर थोडीशी अशी सजावट केली आहे, त्याच्याने तुम्ही पाहू शकता लुकही खूप छान दिसतोय. थोडक्यातच आहे पण दिसायला छान दिसतं. तर अशा प्रकारे घरामध्ये थोडासा एखादा बदल केला तर ती जागाही चांगली दिसतेच आणि त्याचबरोबर आपला मूडही चेंज होतो. आता ज्यावेळेस आपण एखाद्या जागेची क्लिनिंग करतो त्यावेळेस
आपल्याला क्लिनिंगचाही जास्त लोड घ्यायचा नाही आहे. म्हणजे जसं सणावारासाठी किंवा इतर वेळेस आपण जेव्हा क्लिनिंग करतो तेव्हा एकाच वेळी सगळ्या वस्तू क्लिनिंग करायला जायचं नाही आहे. तर आपण प्रत्येक जागेची क्लिनिंग करण्यासाठी किंवा तिथली आवराआवर करण्यासाठी थोडा थोडा वेळ द्यायचा आहे. एकाच वेळी आपण सगळ्या वस्तू क्लिनिंग करायला जायचं नाही आहे, कारण त्याच्याने आपल्याला क्लिनिंगचं ओव्हरलोड होऊ शकतं आणि एक बोलतात ना डिमोटिवेशन कुठेतरी येतं, कारण ते एवढं सगळं आवरायचं असतं आणि त्याचा विचार करूनच आपल्याला काम सुरुवात करायचाच कंटाळा येतो. त्यासाठी जर आपण थोडासाच एक पार्ट जर आपण क्लीन केला तर आपण मोटिवेटेड पण राहतो आणि ती जागाही आपली स्वच्छ होती किंवा आपलं ते काम होऊन जातं. जसं आज मी आमच्या वॉर्डरोबचे जे खालचे हे कप्पे आहेत याला क्लीन करून घेणार आहे आणि याच्यामध्येही फक्त हे 2च कप्पे मी क्लीन करून घेणार आहे. वरच्या कप्प्यांना मी हात लावणार नाही आहे. तर इथे ज्या काही वस्तू मी ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी व्यवस्थित चेक करू शकते की कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत किंवा कोणत्या वस्तू मला इथून काढायच्या आहेत आणि पुन्हा त्या वस्तूंना व्यवस्थित मी ऑर्गनाईज करून ठेवू शकते. असं केल्याने काय होतं आहे की एक जागाच मी व्यवस्थित फोकस करू शकते एका जागेवरती आणि तिथल्या वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकते आणि त्याबरोबरच मला काम करण्याचाही कंटाळा येणार नाही आणि माझा खूप जास्त वेळ एकाच कामासाठी जाणार नाही. आता आपल्या शू रॅकमध्ये ना काही वेळेस खूप चपला जास्त झाल्यामुळे ना जागा होत नाही आणि खूप अशी अडचण झाल्यासारखे होते. तर तिथे थोडीशी जागा करण्यासाठी मी इथे तुम्हाला एक हॅक दाखवणार आहे. त्यासाठी ना आपला शूजचा जो बॉक्स असतो ना त्याला मी इथे घेतलेला आहे. तर आपण बॉक्समध्ये जर अशा प्रकारे चपला ठेवल्या तर एकच जोड चपलांची मावते. तिथे जास्त आपल्याला जागा भेटत नाही. पण थोडंसं आपण याच्यामध्ये बदल केला आणि या चपलांना आपण असं उभ्या ठेवल्या तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला आणखीन जागा उरलेली आहे. तर अशा प्रकारेच मी आणखीन 2 जोड याच्यामध्ये ठेवू शकते. तर हे पहा, एका शूजच्या बॉक्समध्ये आपण 3 जोड चपलांच्या ठेवलेल्या आहेत आणि त्याही अगदी व्यवस्थित बसलेल्या आहेत. अजूनही त्याच्या बाजूला थोडीशी जागा रिकामी आहे. तर अशा प्रकारे ठेवल्याने ना आपल्या शू रॅकमध्ये आपल्याला जागा होईल आणि खूप अडचण होणार नाही. आता आपल्याकडे हे जे वेगवेगळे रिमोट्स असतात ना, हे रिमोट्स जर खराब झाले ना याला क्लिनिंग करायला थोडंसं ना असं किचकट वाटतं, कारण याच्या बटनांच्या मध्ये आपल्याला क्लिनिंग वगैरे करावं लागतं आणि कित्येक वेळा जर आपण जेवताना याचा वापर केला तर जरा तेलकट हातही याला लागल्या जातात. तर या रिमोट्सला ना आपण कवर करून ठेवू शकतो आणि त्यासाठी ना अशा प्रकारच्या कवरचा आपल्याला वापर करता येईल. अशा प्रकारचे कवर आपल्याला रिमोट बरोबर एक्स्ट्रा येतात, तर ते आपण वापरू शकतो. किंवा ते जर नसतील तर आपल्या घरामध्ये काही पार्सल आलं असेल तर त्याचा कवरचा वापर करू शकतो. किंवा तेही नसेल तर आपले जे अगरबत्तीचे पॅकेट्स असतात ना त्या पॅकेट्सचाही आपण इकडे वापर करू शकतो आणि आपल्या रिमोटला अशा प्रकारे आपण कवर करून ठेवू शकतो, जेणेकरून याच्यावरती जास्त धूळ बसल्या जाणार नाही किंवा तेलकट हात लागला जाणार नाही आणि आपल्याला क्लिनिंग करण्यासाठीही काही प्रॉब्लेम येणार नाही. आता कुकिंगच्या वेळेस काही पदार्थ किंवा काही भाज्या अशा असतात की आपल्या बहुतेक रेसिपीजमध्ये आपण ते वापरतो किंवा त्या भाज्या आपण रोजच वापरतो. तर अशा भाज्यांची ना आपण पूर्वतयारी करून ठेवायची आहे, जेणेकरून रोज रोज त्याच भाज्या कापण्यामध्ये आपला जो वेळ जातो तो वेळ वाचेल आणि आपली रेसिपीही इन्स्टंटली बनून जाईल. जसं आमच्या घरात ना इथे गाजर आणि बीन्स बहुतेक रेसिपीजमध्ये वापरलं जातं.
बीन्स ही भाजी तर आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते, तर नेहमी आमच्या फ्रीजमध्ये बीन्स असतातच. त्यामुळे याचा वापर आम्ही वेगवेगळ्या रेसिपीजसाठी करतो. कधी उपमा, कधी खिचडी भात, मसाले भात किंवा कधी दलियामध्ये किंवा आणखीन काही पदार्थ बनवायचा असेल तर याचा वापर करतो. त्यामुळे याला मी वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या शेपमध्ये ऑलरेडी कापून ठेवते, जेणेकरून एखादा पदार्थ बनवायचा असेल किंवा रेसिपी बनवायची असेल तर लगेच याचा वापर करता येऊ शकतो. तर आजचा व्हिडिओ मी इथे एंड करते आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त रहा आणि हसत रहा.